भक्तजनांसह वरविदांनी दाटी केलेली आहे. अशा संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी त्या साधनदात्याच्या सायंकालीन पूजावसराची आठवण करत आपण सर्वजण स्वामींची असन्निधानी ऐकली श्रीमूर्ती आठवत अभिवादन करूयात. ज्या कवीश्वर कुलाचार्यांच्या सांभाळी श्री खामनीकर पिढीचं कुलवंदन ज्या प्रसन्नतेने आपल्या सर्वांना वंदन करायला मिळालेलं आहे. प्रसन्न होनी प्रसाद दिदला विशेष दाढेचा. साधेनं इच्छा व्यक्त केली की सगळ्यांना राजमठात प्रसाद मिळाला. माझ्याकडे कवाड धरावयाचं उलिंग आहे, माझ्या वाट्याला नाही आला प्रसाद. आणि मग श्री प्रभू बाबा परमेश्वर हा क्रियाजान मनोधर्म जान आहे आणि प्रसन्नतेने आपल्या श्रीमुखातील दाढ साधेला निमित्त करून तुम्हा आम्हासाठी केवळ साधन चरितत्वासाठी आणि आपला प्रसाद सेवेत होणाऱ्या 10 प्रकारचा लाभ अनुभवण्यासाठी हे वंदन उपलब्ध झालं. ज्यांनी करवलं त्यांच्या ज्ञानपरंपरेला आठवत विद्यमान कवीश्वर कुलाचार्य बाबांनाही दंडवत प्रणाम करूयात. आम्ही सर्वजण ज्ञानाचे पायीक आहोत, उपासक आहोत. आणि या ज्ञानपरंपरेच्या पायिकामध्ये या ठिकाणी अनेक गुणांचे पुरुष आपल्या सर्वांसाठी न करिता आठवण, न करिता स्मरण, तरीही बहुते मिळती एकत्र हे थोरा भाग्याचं लक्षण आहे. ते आपल्या सर्वांना व्यासपीठावर दैवदत्त आपल्या सर्वांना दर्शनासाठी, भजनासाठी, पूजनासाठी, सन्निधानासह अर्चनासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये अग्रगण्य म्हणून आज आपल्यामध्ये कवीश्वर कुलाचार्य अमरावतीचे श्री कारंजेकर बाबा यांनाही आपण साष्टांग दंडवत प्रणाम करूयात. मानव पंथामध्ये व्यक्तीपेक्षाही तत्वमूल्य आणि अन्वय परंपरा याला जास्त प्राधान्य आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मुंबईकरांवर, ब्रह्मविद्या परिवारावर ज्या बाबांचं आप्तृत्व, सुहृदत्व, हितक्षत्व ते आठवत आपण त्यांच्या सर्व परंपरेला आठवत दंडवत प्रणाम करूयात. आजच्या या सायंकालीन धर्मवार्तेमध्ये ज्यांचा शब्द, ज्यामध्ये पराघोळली वाणी आहे आणि शब्दी सामर्थ्यही आहे, ज्या कवीश्वरवासांच्या ज्ञानपरंपरेमध्ये आचार्य म्हणतात की जेव्हा केव्हा हे बोलत कवीश्वर व्यास तेव्हा माझेही अंतःकरण चंद्रमय होत असे. आपल्या सर्वांचं अंतःकरण ज्यांच्या निरूपणाने चंद्रमय होतं
त्या चिंतनीजनक बाबांनाही आपण सर्वजण साष्टांग वंदन करूयात. आजच्या या वैनार्चन सोहळ्यामध्ये कार्यबाहुल्यामुळे ज्यांना आपल्याला उद्या अनुभवता येणार नाही, कारण आम्ही अनुभवावा महानुभाव या जातीचे आहोत, ते आपल्या सर्वांचं ज्यांच्या भेटीने आपण निवतो की नाही, सुखदानी बाबा आहेत की नाही. ज्या सुखिनेला गेलो की सुख वाटतं, तसंच ज्यांच्या सांभाळी आहे त्यांनाही पाहिल्यानंतर भेटल्यानंतर आपल्याला सुखानुभव होतो, ते सुखिनकर बाबा. आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले कवीश्वर कुलाचार्य बाबांना आपण वंदन केलेलंच आहे. ज्ञान परंपरेतले कोणी साधे, कोणी संते, कोणी महंते, कोणी गुणवंते. माझ्यापेक्षाही त्या कोपऱ्यात कुठेतरी स्मरणात काठी घेऊन बसलेला साधकसुद्धा आपल्यासाठी वंदनीय आहेत. त्या सर्व गुरुकुळाला वंदन करतो. आणि आजच्या या एके रजो वासना दाटले ते परमेश्वर धर्मा योग्य नव्हती, जैस परकेल्या होती जैसा तन धेल्या वावराचा. माझ्या देवाने ज्या दृष्टांत प्रकरणावर श्रीमुखे जे आपल्यासारखेच माझ्यासारखेच जे पाठ सांगून बुजत नाहीत, अर्थ सांगूनही समजत नाहीत, अर्थांतर सांगितलं तरी प्रतीतीला येत नाही, आणि म्हणून माझ्या देवाने दृष्टांत निरूपण केले. त्यातल्या त्यात ब्रह्मविद्याशास्त्र असे गहनाचे गहन ते आकलण्या केले प्रभूने दृष्टांत निरूपण. ही आमच्या श्री गुरूंच्या संवत्सरच्या बाबांच्या मुखातील दृष्टांतातली ओवी, जी मलाही शुद्ध आणि पवित्र करते, ती मी उच्चारतो. ज्या अभिनवेशाने गुरुमाऊलीने आम्हाला अवंचकपणे दिलं, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ब्रह्मविद्या ज्ञानाच्या मोक्षमार्गाच्या अधिकार पात्रतेत अडथळे असणारे तोपा भाताच्या घासाचे ठाऊन नवा दृष्टांताचे अनधिकार न व्हावे, त्यातला आपण सर्वजण मुंबईकर वासनिक वर्ग खास करून या दृष्टांताला आपण 25व्या वर्षी सोडवत होतो. या वर्षी आपण दररोज एक दृष्टांत सोडवला, त्यातला हा आजचा दृष्टांत आहे. एके राजसे रजो वासना दाटले. प्रकृतीने राजस आहेत किंवा पूर्वप्रमादातील प्रसवानेही रजोरूप आहेत, पण दाटलेले आहेत. म्हणजे अवसरकाळी मंगळकाळीच रजाचे उद्रेक होतात, की ज्या श्री नागदेवाचार्यांना स्वामींनी सांगितलं की हा पेंड विकारे घेतला गा. एवं पर्यंत सूक्ष्म विकाराची अवस्था आहे. स्वामींचं सन्निधान आहे, व्यापार चाललेला आहे. प्रसंग कसा आहे? स्वामींच्या सन्निधानात आहे, स्वामींच्या आज्ञेनुसार सेवा चालू आहे. आणि काय केलं? इकडचा पेंड लखुबाईसा होती खाली, लखुबाईसाच्या हातातून पेंड श्री नागदेवाचार्यांनी घेतला आणि स्वामींच्या तो तर अंतर्यामी आहे, त्याने तो जाणला. आणि तो घडविणारा अवतार होता, जीवोद्धरण व्यसनीय अवतार होता. त्याने लगेचच त्यांची चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याला म्हणतात रोजो वासना दाटले. तेही अनधिकारी आहेत, तेही ईश्वर धर्मासाठी ईश्वरीचे 14 जीवाचे 7
आणि पुढं काय सांगितले, नवा दृष्टांतीचे अनधिकार न व्हावे. त्यामध्ये आपण आपल्याला बघूयात की कोणता अनधिकार आपल्याकडे आहे. सगळे कलियुगीचे विषय रामच आहे, पण तरीही देवता संपादकत्व असलेली प्रकृती कदाचित राजसही आहेच. परंतु ती राजस प्रवृत्ती किंवा पूर्वप्रसवातील आपण अनेकांचा धर्मभंग केला आहे म्हणून ती रजोवासनाने दाटली. त्यामुळे त्यावेळेस आपण अनधिकारी आहोत. निरूपणात बसलोय, प्रसाद वंदन करतो आहोत, गुरुकुळाच्या सन्निधानात आहोत, परंतु आपण त्यावेळेस अनधिकारी आहोत. नाही, आपल्याला त्या प्रसादाचं वंदन करताना, त्या स्थानाला वंदन करताना, त्या गुरुजनांना वंदन करताना ती अनुभूती अनुभवायला येणार नाही नाही नाही. आणि म्हणून ते अनधिकारी आहेत. परंतु एवढं सगळं आहेच, पण केलिया होती. तुम्ही ठरवलं तर तुम्ही योग्य होऊ शकता, देवाने ठरवलं तरीही योग्य होऊ शकता. आणि तुमचे गुरु निमित्त सुहृद आणि उपकारक आहेत. त्यांनी तुमच्यासाठी प्रार्थना केली, त्यांनी तुम्हाला एखादी आज्ञा विहित केली, तुम्हाला नको तो व्यापार सांगितला, तर केलिया योग्य होती. नागदेवाचार्य सुद्धा अवघी मूर्ती रजाची होते, परंतु घडले कशामुळे? घडले ते शिरसाळा होती. का घडले? बुक्यावर घेणे, गुंड्यावर घेणे, सगळ्यांनी एकवटून नागदेवाचार्यांना हाणावं मारावं. हिंपुट ऐसा झाला, किंवा दगड मारणारी सगळी वरून मारतायत, नागदेवाचार्य प्रत्येकाचा दगड चुकवतायत. नाही थांबला माझा देव. आसनावरून उठून स्वामींनी आपल्या श्रीकरामध्ये काय घेतलेला आहे? दगड घेतलाय. आणि मग म्हणतात, आता तुझा कोणू राखेल. पटकन त्याने उडी खाली टाकली, माझा श्रीचक्र दुरू राखेल. घडले. कशाने घडले? अशा प्रकारच्या आज्ञाने असताना सुद्धा ईश्वर सन्निधान सामर्थ्याने आणि प्रवृत्ती अभिन्न वेशाने. पर केलिया होती, केल्यानंतर होऊ शकतात. आणि म्हणून जरी हे प्रकृतीने राजस होते की जे स्वामींना सुद्धा संशयाने डोकावीत होते. काय म्हणतात? आज पावे तू, तू संशयाने डोकावीतच होतास, परंतु कशामुळे झालास योग्य? वचन आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. वानरेश आजीची घडी धरोनी तुकितची होते, ते येथोनी घडेले. बस आम्हाला देखील नाही परमेश्वराचं सन्निधान, असन्निधानात आहेत, परंतु तो पाठीशी आहेच. आम्हा सर्व महानुभावांची प्रतीती आहे की तो आहेच. हे के गेले असे, हे तुम्हा पासीची असे आहेच. दायंबांना मला वाटतं पहिल्या भेटीत वेरूळला स्वामींचं दर्शन झालं आणि स्थिती सुखानंदू प्रगटला. प्रचलन पाठामध्ये ती लीळा आढळत नाही, परंतु संशोधनांती माहिती आहे, प्रमाण पोथ्यातूनही आहे की त्यावेळेस जी स्थिती झाली त्याचा संदर्भ स्वामी म्हणतायत. हे के गेले असे, हे विसेखी येळापुरी असे, ती आठवण स्वामींनी करून दिली. ते सन्निधान आजही आम्हाला असन्निधानी सन्निधान आहे म्हणून केलिया होती. ते तो करतोच आहेत, पण आपणही करायचंच आहे. आणि म्हणून आपण केलिया होती या पदामध्ये पात्र होऊयात.
जैसा तन धेलिया वावराचा. दृष्टांत सगळ्यांना ज्ञात आहे. मी त्याची पुनरावृत्ती करणार नाही आणि आपल्याला गुरुजनांकडून ऐकायचंही आहे. कारण ही वर उपस्थित असलेली गुरुजन मंडळी ईश्वर अधिष्ठित अधिकरण आहेत. जेव्हा ते बोलतात तेव्हा बोलविता धनी परमेश्वर असतो. ईश्वर उमटवून देतात आणि ते आपल्याला प्रत्येकाच्या मुखातून अनुभवायचं आहे. मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल, आपण असन्निधानामध्ये सुद्धा सन्निधानी आहोत. रजोवासना दाटलेलेच आहोत, कारण कलियुगीचे सगळे विषय रामच आहेत. परंतु जर अवसर काळी मंगळ काळी तो रजाचा उद्रेक होत असेल तर आपल्यामध्ये सुद्धा बदल झाला पाहिजे, की जो सन्निधान सामर्थ्याने माहीमभट्टांच्या जीवनात झाला, ज्याची प्रशस्ती नागदेवाचार्यांनी दिली. काय दिली? या ते रिकाम्या दाखवील तयासी मी होड सारीन. श्री प्रभू बाबांच्या सेवे वेगळा दाखवील तयासी मी होड सारीन. आपल्याला सुद्धा तशाच प्रकारची पोचपावती निमित्तांकडून मिळाली पाहिजे. या नाही त्या विधीत, त्या नाही त्या विधीत, नित्यविधीत नाहीत निमित्तविधीत, सेवेत नाहीत दास्यात, दास्यात नाहीत, तर आपण सदा सर्व काळ हातात गाठी घेऊन नाही करता आली तरी मुखात नाम घेऊ शकतो. तेही एक वचनरूप गोविंदाचं सन्निधान आहे. त्या सन्निधान सामर्थ्याने आपल्या प्रत्येक गुरु निमित्त सुहृदकांच्या शुभचिंतनाने आणि त्यांनी आज्ञा केलेल्या आज्ञा सामर्थ्याने आपले हे सगळे रजाचे उल्लेख दूर होतातच, अशी आमची नसुद्धी ईश्वर प्रतीती नाही, गुरु प्रतीतीही आहे, शास्त्र प्रतीती आहे. म्हातारीची कर्मे येथोनी जाळीता ही नजळतीची, ती 7 जन्माची हस्तोदक घेतले की नाही स्वामींनी? आहे का नाही ते सामर्थ्य त्या स्वामींच्या आज्ञेमध्ये? ते आज्ञेचं सामर्थ्य आहे. आणि ते आज्ञेचं सामर्थ्य जर आपल्या कुणाला माझ्यासह एखाद्या निमित्ताकडून एखादी गुरु रणुगंतव्य या आज्ञेनं जर एखादा विधी, एखादी सेवा, एखादं दास्य देहांतपर्यंत आपण प्रतिपालन करूयात, की ज्यामुळे आपले हे सगळे रजोवासनाचे उद्रेक दूर होतील. आपण निश्चितच ईश्वरीच्या प्रसन्नतेला, ज्ञानाला आणि आनंदाला पात्र होऊ. ही आपण इथे उपस्थित असलेल्या उभय अवतारांच्या संबंधाच्या साक्षीने प्रार्थना करतो की सर्व वासनिकांना हे दायपसाय साधनदात्यानं द्यावं, अशी प्रार्थना करतो आणि माझं निरूपण या ठिकाणी थांबवतो.